शेतकरी बंधूंनो, ऊस उत्पादक शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. ऊस उत्पादकांसाठी सुगीचे दिवस चालू होणार आता असं वाटतंय. असं मी का बोलते जाणून घेऊयात आजचा सविस्तर रिपोर्ट. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, पालवी अॅग्रिको मधून मी कृषीतज्ञ मोनिका रोडे आपल्या सर्वांचं आजच्या ऊस पीक विषयक व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते. बऱ्याच वर्षापासून ऊस उत्पादकांना एक मोठी समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत होती आणि ती म्हणजे ऊस कारखान्याकडून देयक उशिरा मिळणं. कधी कधी महिने पैसे अडकून राहायचे आणि त्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या आर्थिक नियोजनावर व्हायचा. पण आता केंद्र सरकारने यावर मोठा आणि ठोस निर्णय घेतला आहे. 1966 पासून लागू असलेला जुना ऊस नियंत्रण आदेश रद्द करून आता नवा ऊस नियंत्रण आदेश 2026 रोजी लागू करण्याचा प्रस्ताव सरकारने आणला आहे. या नव्या कायद्यामुळे शेतकऱ्यांच्या हक्कांचे अधिक चांगल्या प्रकारे संरक्षण होणार आहे. या कायद्यानुसार सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ऊस कारखान्याला दिल्यानंतर शेतकऱ्यांना त्यांच्या ऊसाचे पैसे म्हणजेच FRP याप्रमाणे देयक केवळ 14 दिवसांच्या आत मिळणं बंधनकारक असेल. म्हणजेच काय, आता शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीचा मोबदला वेळेवर मिळणार आहे. जर एखाद्या कारखान्याने 14 दिवसांच्या आत पैसे दिले नाहीत तर त्या थकबाकीवर 15% वार्षिक दराने व्याज आकारलं जाणार आहे आणि हे व्याज जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून वसूल केलं जाईल. एवढंच नाही तर जर कारखाना पैसे देण्यात टाळाटाळ करत असेल तर जिल्हाधिकारी ही रक्कम थेट भूमी महसूल थकबाकीप्रमाणे देखील वसूल करू शकतील. म्हणजेच काय, तर शेतकऱ्यांचे पैसे आता सुरक्षित राहणार आहेत. आणखी एक महत्त्वाची आणि आनंदाची बाब म्हणजे आता ऊसाची किंमत ठरवताना फक्त साखरेचा उतारा पाहिला जाणार नाही. त्यासोबतच ऊसापासून तयार होणारी बाकी इतर उपउत्पादने जसं की मळी असेल, पाचड किंवा त्यातून तयार होणारे जे इथेनॉल आहे यांचाही विचार केला जाणार आहे. यामुळे ऊसाच्या दरात वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचा अर्थ काय सांगते. याचा अर्थ असा होतो की शेतकऱ्यांना त्यांच्या ऊसासाठी अधिक योग्य आणि न्याय दर मिळू शकतो. सध्या केंद्र सरकारने या नव्या कायद्याच्या मसुद्यावर 20 मे पर्यंत शेतकरी आणि नागरिकांकडून हरकती आणि सूचना मागवल्या आहेत. त्यामुळे तुम्हालाही काही सूचना किंवा मत असेल तर जरूर सहभागी व्हा, कारण हा कायदा आपल्या सर्वांच्या भविष्यासाठी आहे. एकंदरीत पाहिलं तर हा निर्णय ऊस उत्पादकांसाठी खूप मोठा दिलासा ठरू शकतो. वेळेवर पैसे, उशिरा दिल्यास व्याज आणि उपउत्पादनांचा विचार करून वाढलेली किंमत या सर्व गोष्टी शेतकऱ्याच्या फायद्याच्या आहेत. अशाच महत्त्वाच्या आणि उपयुक्त कृषी अपडेटसाठी आपल्या हक्काच्या पालवी अॅग्रिको सोबत जोडून राहा. धन्यवाद.